गाईज, वेलकम टू माय चॅनल. मी काल हा एक व्हिडिओ बनवला होता आणि त्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की रेवा घराच्या बाहेर जाणार. खूप लोकांनी मला कॉमेंट केलं की तू बिग बॉस बघत नाही, तुला समजत नाही, तुला येत नाही तर कशाला व्हिडिओ बनवते, तुला इन्फॉर्मेशन नाही माहीत की रेवा नॉमिनेशनमध्ये नाही आहे. मागच्या वेळेस रेवा लास्ट कॅप्टन झाली होती त्यामुळे ती सेफ आहे, तुला माहीत नसे का? असे असंख्य लोकांनी मला कॉमेंट केलं. पण मी तुम्हाला खरं सांगते, हे गोष्ट मला अक्षरशः माहीत आहे की ती लास्ट कॅप्टन आहे आणि ती सेफ आहे वगैरे म्हणून. पण जेव्हा बिग बॉसने अनाऊन्स केलं होतं, जेव्हा फायनल फिनालेची तिकीट तन्वीला भेटली होती, तिच्या हातामध्ये होती, तेव्हा बिग बॉसने अनाऊन्स केलं होतं की तन्वीला सोडून, कारण की आता फायनलिस्ट येत आहे. आता असं नाही की पुढे जाऊन अजून एक आठवडा आहे, मग 2 आठवडे आहेत. आता फायनलिस्टचा गेम आहे, तर तन्वीला सोडून सर्वच व्यक्ती नॉमिनेशन मध्ये आहेत, असा बिग बॉसने अनाऊन्स केला होता. लिटरली बिग बॉसने असंच अनाऊन्स केला होता. तुम्हाला खोटं वाटणार तर तुम्ही मागचे एपिसोड जाऊन, जेव्हा तन्वी कॅप्टन झाली, म्हणजे तेव्हा फर्स्ट फायनलिस्ट झाली होती ना, तेव्हा प्लीज जाऊन चेक करा. बिग बॉसने असंच म्हटलं होतं की तन्वी फर्स्ट फायनलिस्ट झाली आहे, म्हणून बाकीचे सर्वच लोक नॉमिनेशन मध्ये आहेत. आणि जेव्हा मी सुद्धा वोट करते बिग बॉस साठी की मला कोणता कंटेस्टंट आवडते, मग कोणता कंटेस्टंट आवडत नाही. मी खरं सांगू, मला तिथं रेवाची फोटो दिसली होती. लिटरली मी वोटिंग करत होती ना, मला रेवाची फोटो दिसली होती. त्यावरूनच मी व्हिडिओ बनवला होता की रेवा सुद्धा नॉमिनेशन होऊ शकते, कारण की ती वाईल्ड कार्ड आहे. परंतु असंख्य लोकांचे मला कॉमेंट आले की रेवा नॉमिनेशन मध्ये नाही आहे. रेवा मागच्या वेळेस कॅप्टन झाली होती, रेवा नॉमिनेशन मध्ये नाहीये. तर मला वाटलं की आय थिंक एवढे लोक बोलत आहेत तर खोटं बोलणार नाही. परंतु जे मी ऐकली होती आणि जे मी नॉमिनेशनचे जे गोल गोल चेहरे बघितले, तिथे रेवा सुद्धा होती. आय डोंट नो, पण मला अक्षरशः 100% लक्षात आहे की रेवा होती. परंतु ऑब्व्हियसली मला काहीतरी भ्रम झाला असेल किंवा काहीतरी झालं असेल, आय डोंट नो. परंतु मला रेवा दिसली होती म्हणून मी तो व्हिडिओ बनवलेला होता. परंतु खूप लोक मला कॉमेंट करत आहेत की रेवा नाहीये नॉमिनेशन मध्ये नाहीये. तर आता एवढे लोक तर खोटं बोलणार नाही. मला काहीतरी भ्रम झाला असेल किंवा माझी चूक झालेली असेल तर प्लीज मला माफ करा. माझ्याने चुकीने झाले, कारण की मला डेफिनेटली माझा असा भ्रम झाला होता. मला लिटरली दिसली होती. मला आता सुद्धा मी रिकॉल करत आहे किंवा आठवण करत आहे ना, तर मला असं वाटतं की मी बघितलं होतं यार. परंतु ठीक आहे, चूक हे माणसाकडून असते आणि माझ्याकडून ती चूक झालेली आहे. सो आय एम सॉरी फॉर दॅट. परंतु एवढे लोक जे बोलत आहेत की रेवा नॉमिनेशन मध्ये नाही, तर एवढे लोक खोटं बोलणार नाही. ऑब्व्हियसली मला काहीतरी भ्रम झाले होते. तर ह्या गोष्टीला सोडून आता सर्वात इम्पॉर्टंट पॉईंट हा आहे की मग यावेळेस रेवा नाही तर मग कोण घराच्या बाहेर जाणार, हा सर्वात मोठा मुद्दा आहे. आता मी तुम्हाला सांगते की भाऊचा धक्का हा सर्वात लास्ट भाऊचा धक्का होणार आहे, जो उद्या आणि परवा पाठ होणार आहे. कारण की शनिवार आणि संडेचा लास्ट भाऊचा धक्का होणार आहे, ज्यामध्ये भाऊ एकामेकाला वार एका राखीला म्हणजे सर्वांना वाट लावणार आहे. सर्वांच्या भाऊचा धक्का लागणार आहे. सर्वांना असा होणार आहे की रितेश देशमुख सर्वांना काहीतरी ओरडा करत आहेत. सर्व काही गोष्टी होणार आहे. लास्ट भाऊचा धक्का आहे, कारण की त्याच्या पुढच्या धक्क्यामध्ये किंवा पुढच्या एपिसोडमध्ये डायरेक्ट फायनलिस्ट किंवा कोण होणार कोण नाही होणार ह्याची जित चालणार होणार. आणि तो जो विकेंड राहील किंवा तो भाऊचा धक्का राहील ना, तो डेफिनेटली वेगळा राहणार, बहुत वेगळा राहणार. म्हणून हा लास्ट भाऊचा धक्का आहे. तर मी खूप एक्सायटेड आहे, कारण की लास्ट भाऊचा धक्का आहे. परंतु प्रश्न हाच आहे की ह्या लास्ट नॉमिनेशन मध्ये, कारण की ह्यानंतर जे पण लोक जातील ना, असे जातील की टॉप 5 मध्ये येतील, मग टॉप 4, मग टॉप 3, टॉप 1 असे वगैरे करून ते जातील. परंतु हा लास्ट नॉमिनेशन आहे आणि लास्ट नॉमिनेशन मध्ये कोण वाचते आणि लास्ट नॉमिनेशन मधून एवढ्या जवळ येऊन त्यांच्या तोंडातला घास कोण काढते आणि कोण घराच्या बाहेर जाते, तो बघण्यामध्ये इंटरेस्ट वाटेल. खरंच खूप इंटरेस्टिंग आहे. तर सर्वात प्रश्न आहे की राकेश बापट, विशाल आहे, अनुश्री आहे, राखी आहे आणि दीपाली आहे, हे 5 लोक नॉमिनेशन मध्ये आहेत. आता मी सांगते तुम्हाला, पहिली गोष्ट तर राकेश. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की राकेश खूप फेमस आहे, लोकांना खूप आवडते, लोक त्याला खूप पसंत करतात, म्हणून राकेश नाही जाणार. दुसरी गोष्ट विशालला पण लोक खूप पसंत करतात. विशाल तसं पण आता त्याला काही भेटत नाही, तर तसं तो खूप नाटक करत आहे. आता त्याने फिजिकल फायटिंग केली तरी लोक एवढे अनडे आहेत की फक्त विशालच त्यांना दिसते. का नाही, विशालनं फिजिकल फाईट केलं, ओके विशाल, आय लव्ह विशाल. आय डोंट नो वाय बाबा, वाय त्याने फिजिकल ऍक्ट केलं तरी तुम्हाला तो विशाल आवडते. तेच गोष्ट राकेश बापटनं विशालला मारले असते तर मग हे विशालच्या फॅननी काय म्हटलं असतं, राकेश बापटला कारा घराच्या बाहेर, राकेश बापटला गाळा घराच्या बाहेर, फिजिकल फायटिंग केलं. रिअली बेबी, रिअली मतलब लाईक सिरियसली. म्हणजे असे डबल ढोल के फॅन्स असतात विशालचे ना, मतलब विशालचे अंधे फॅन आहेत. विशाल काहीच करू, आता विशाल टास्क खेळू शकत नाही, विशाल फायनलिस्ट बनू शकत नाही, नॉमिनेशन मध्ये आलेला आहे. तेव्हापासून त्याचे सोंग चाललेले आहेत, म्हणजे नाटक चाललेले आहेत की आता मी महाराष्ट्राला कशी ओट मागू, कसं गेन करू. ते काम करते, सिंपत्ती गेम खेळते, सिंपत्ती. तो म्हणते की मी रडत नाही, मी मागे वगैरे चुगल्या करत नाही, मी हा करत नाही, तो करत नाही वगैरे. आता त्याचं काय चालू आहे ना, आता मी सिंपत्ती गेम खेळते, स्विमिंग पूल जवळ जाऊन रडते, आई बाबा तुमच्यासाठी जिंकायचं आहे. दुसरीकडे
जेव्हा राखी आणि दीपालीची लढाई होते आणि राखी दीपालीला म्हणते की तुझा राकेश सोबत काय बॉन्ड आहे, तुझा लग्न झालेला आहे, तू हे काय चाळे वगैरे करतास, तेव्हा त्यांचा खूप वाद होते. त्यावर हा विशाल स्वतः राखीकडे जाते आणि म्हणते कोणाच्या फिजिकल बद्दल बोलूच नको, कोणाच्या पर्सनल बद्दल बोलूच नको, कोणा एक स्त्री आहे तिच्यासोबत अशी बोलूच नको. परंतु जेव्हा राकेश सोबत तुझा राग अनावर झाला नाही आणि राकेश सोबत तू वाईट वाईट बोलला डिवोर्स बद्दल, अफेअर्स बद्दल, तेव्हा कुठं गेली होती समजदारी. परंतु आता लोकांना दाखवायचं आहे ना की अरे विशाल सुधारलेला आहे वगैरे, म्हणून सिंपत्ती गेन भेटेल ना, म्हणून त्याला सुरू होता. आणि तिसरा नाटक आजच्या एपिसोडमध्ये की राखीला जानू बुजून, राखी तुला जो करायचं असेल तो करून दाखव, करून दाखव. म्हणजे राखी मिरची फेकेल, राखी हळद फेकेल, राखी पाणी फेकेल. म्हणजे मी काय दिसणार, मी दिसणार की भाई माझ्यावर एवढा अत्याचार होऊन राहिला, महाराष्ट्र मला वोट द्या, महाराष्ट्र मला वोट द्या. म्हणजे विशाल एवढा प्लॅन करत आहे आणि ते खोटं प्लॅन वाटत आहे, पूर्ण नाटक वाटत आहे, लिटरली पूर्ण नाटक आहे. तरीही लोक भावडे आहेत, तरी त्याची PR टीम्स खूप स्ट्रॉंग आहे. खूप लोकांना पैसे देऊन त्यांनी मॅनेज सर्व गोष्टी केलेल्या आहेत, मला तरी असं वाटते. म्हणून विशाल तर राहणारच आहे, विशाल डेफिनेटली राहणार आहे, विशाल नाही जाणार आहे, नाही जाणार आहे. आता तिसरी गोष्ट आहे, सर्वात इम्पॉर्टंट आहे, राखी, अनुश्री आणि दीपाली ह्या तिघ्या स्त्रियांपैकी कोण जाणार. पहिली गोष्ट आपण बोलू राखीबद्दल. आता राखी मेन आहे यार. राखी कितीही म्हणला तरी एंटरटेनिंग बहुत आहे. म्हणजे लोक सर्व शांत बसलेले असतात, आराम करत असतात, झोपा काढतात, परंतु ह्या बाईच्या अंदरचे किडे शांत बसत नाही. रोज काही ना काही करते, हा करते, तो करते. म्हणजे लिटरली बिग बॉसच्या मेन कॅरेक्टर असेल ना, मेन जीव असेल ना, मेन हार्ट असेल ना, ती म्हणजे राखी सावंत आहे. आणि राखी सावंतच्या एकच आहे की पैसे उचलून घेण्या, म्हणजे पैशाची पेटी उचलत नाही तेव्हापर्यंत घरच्या बाहेरचा रस्ता बिग बॉस सुद्धा तिला दाखवत नाही. बिग बॉस सुद्धा तिला प्रोटेक्ट करतात की नाही राखी तू थांब ग, माझी पेटी येईल ना 10 लाखाची 12 लाखाची, तेव्हा तू उचल आणि मग हळूहळू निघ आणि विनर बनूच नको. मग पुढच्या सीझन मध्ये माझा सीझन फ्लॉप झाला तर मी नंतर तुला बोलवेन, मग नंतर तू पेटीसाठी ये, आपण एक कॉन्ट्रॅक्ट करून आणि मग पेटी घेऊन तू जा. असा राखीचा असते. तर राखी पेटी उचलण्याशिवाय घराच्या बाहेर नाही जाणार. आता सर्वात मोठा निर्णय आहे की दीपाली आणि अनुश्रीपैकी कोण जाणार, कारण की दोघेही खूप चांगला गेम आहे. कधी कधी त्यांचा गेम ढळसते, कधी कधी नाही होत. आता बघा अनुश्री ज्या रीतीने गेम खेळते, खरंच दिमागानं तिनं स्टार्टिंगच्या वीकला गेम खेळला नाही. टोळी काटा, मग विरुद्ध फुराना. परंतु रिसेंट एपिसोडमध्ये तिचा जो ओल्डवाला पॅटर्न आहे, मी काम नाही करत, मी भांडी नाही घासत, मला भांडी घासता येत नाही, मी कधी घासलीच नाही, माझी आई ती मला आयती चाय आणून देते, उद्धटपणा, मूर्खपणा, माज असलेली मुलगी जो असते ना, रिपीट पॅटर्न, रिपीट करणे, आपला हे करणे, त्याच्यामुळे ते खूप निगेटिव्ह दिसलेली आहे आणि तिच्यामुळे बघण्याची सुद्धा तिला इच्छा होत नाही. परंतु दीपाली तुम्ही बघाल ना, दीपाली खरंच स्टार्टिंग पासून ते आतापर्यंत तिच्यामध्ये ते माया म्हणा किंवा ऍज अ पर्सन ते खूप चांगले आहे. तिच्या गेम बघाल तर गेम मला तिच्या आवडते. म्हणजे ते कोणाला पर्सनल बोलत नाही, रडारड करते, हा करते, तो करते, परंतु तिचा गेम चांगला आहे. म्हणून मला अनुश्री आणि दीपाली बघून मला तरी असं वाटते की अनुश्री घराच्या बाहेर जाणार. परंतु हे गोष्ट लक्षात घेण्यालायक आहे की आतापर्यंत दीपाली खूप वेळा बॉटम मध्ये आलेली आहे. लोकांना तेवढी दीपाली आवडत नाही किंवा लोक एकच कॉमेंट करतात की दीपाली नुसती रडत असते, काय तिचा रडणं वगैरे. म्हणून मला पूर्ण महाराष्ट्राच्या पर्स्पेक्टिव्हने मला वाटते की अनुश्री वाचणार आणि दीपाली घराच्या बाहेर जाणार. परंतु लिटरली शी इज अ डिझर्विंग कंटेंडर. मतलब चांगली आहे, आतापर्यंत गेम चांगला खेळला, परंतु आता जेव्हा पण नॉमिनेशन मध्ये येतात ना, ती बॉटम मध्ये राहिलेली आहे. अनुश्री तेवढी राहिलेली नाहीये. म्हणून ह्या कारणाने लोक तिला घराच्या बाहेर डेफिनेटली करणार आणि दीपाली यावेळेस घराच्या बाहेर जाणार. आय लव्ह दीपाली. दीपाली खूप चांगला गेम खेळते, तिला टॉप 5 मध्ये राहायचं होतं आणि खरंच तिच्यामध्ये माया आहे आणि खूप सुंदर आहे यार, लिटरली खूप सुंदर आहे. आणि ते जेव्हा डान्स करते ना, एवढी सुंदर दिसते, एवढी सुंदर दिसते. आय लव्ह इट. म्हणून मला वाटते की अनुश्री आणि दीपाली पैकी तुम्हाला काय वाटते, कोण गेल्या पाहिजे, कोण नाही गेल्या पाहिजे. मला तरी असं वाटते की दीपाली नाही गेली पाहिजे, परंतु अख्खा महाराष्ट्राला मी काय करू शकत नाही. मला ते वोट अनुश्रीला करतील आणि दीपालीला घराच्या बाहेर करतील. पण तुम्हाला काय वाटते मला नक्की सांगाल. माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज 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 सबस्क्राईब टू माय चॅनल.